प्रामाणिकपणात किती ताकद आहे. न होणारा कायदा सुद्धा पारित झाला. कित्येक तरी तज्ञ सुद्धा म्हणत होते कायदा पारित असं होणं सोपं नाही, परंतु एका शब्दावर खूप किस पाडलाय. आणि सगळ्या हायकोर्टातल्या मोठमोठ्या वकिलांना, तज्ञांनी, अभ्यासकांनी याच्यावर पुरी ताकद लावलेली रात्री. आणि हे 1:30-2 वाजेपर्यंत याच्यावरती पूर्ण अभ्यास करत होते. त्याच वेळेस मी डिक्लेअर केलं की आपलं राजपत्र निघाले, याच्यात काही खोड नाही. क्युरेटिव्ह पिटिशन आता काढून घ्यायला सांगाल का सरकारला कोर्टातून? नाही राहू द्या ना, राहू द्या. सगळे कुणाच येऊ द्या, आम्हाला येऊ द्या ना. उलट तो हे निकाल येणार आहे त्याचंही पत्र त्याची गरज उरलेली नाही. येऊ द्या, तरी राहू द्या. नाही तशी काही टीका नाहीये. मुद्दा हा आहे की एक आरक्षण ही तुम्ही खिचून आणलंय, सगळ्यांना तुम्ही मुठीनं असं खिचून आणलं दाखवताय. एक कॉन्फिडन्स वेगळा आहे तुमचा. का नाही मला चीड कोणची यायची? अरे मिळून द्या रे आधी, ही चीड यायची. मिळून द्या रे आधी. मला वाटतं मिळून द्या, तुम्ही नाव नका ठेवू, मिळून द्या. पाटील मिळू द्या, मी सांगायचं आधी मिळू द्या. पण ऐकत नव्हते. हे होणार नाही, ते होणार नाही म्हणून तो जोश आहे की शेवटी गप्प बसलो. मी सहन केला, अपमान सहन केला, सगळं केलं. आणलं का नाही? त्याच्यात थोपाडात मारलेली जमीन आहे फक्त, 7-12 नाही. काय जमिनीचा उपयोग नाही. आज सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला का नाही, हे 7-12 आहे माझ्या मराठ्यासाठी. आज मराठा जिंकला म्हणजे जिंकलाच. आणि मराठ्यांचाच हा सगळं श्रेय आहे. माझ्या मराठ्यांचा गुलाल आहे सगळा. आपला नाही गुलाल मुंबईत उधळणार म्हणलो होतो, कायदा पारित करून मुंबईत गुलाल उधळलाच. आता दुसरा प्रश्न असा